पुढच्या बातमीकडे. आगामी सणासुदीच्या काळात महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसवणार आहे. सरकारच्या प्रयत्नांनंतरही देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमतीत सातत्यानं वाढ होतीये. गेल्या महिन्याच्या आकडेवारीनुसार साखरेच्या किमती सरासरी 8% वाढल्या आहेत, तर काही राज्यांमध्ये ही वाढ 15%पर्यंतही पोहोचली आहे. त्यामुळे दिवाळी, दसरा आणि इतर सणांमध्ये मिठाई जनतेसाठी महाग ठरू शकते. सणासुदीच्या काळात साखरेचा खप सर्वाधिक असतो, मात्र ही तीव्र भाववाढ घरगुती बजेट विस्कळीत करण्याची शक्यता आहे. मेन कारण है कि जितना प्रोडक्शन इन लोग इनिशियली गवर्नमेंट धार रही थी सीजन के स्टार्ट में कि खाली सुक्रोज मतलब खाली शुगर 305 से 310 लाख टन हो जाएगा, तो वो मार्च तक उनको रियलाइज हुआ कि ये 310 नहीं 275 70-75 पे आके बंद हो जाएगा। और फैक्चुअल में प्रोडक्शन कम हुआ है, इसीलिए ये सेंटीमेंट जो है वो बढ़ा शुगर का भाव का। क्या अभी रेट क्या है? अभी होलसेल में क्या रेट है? अभी एक्स मिल रेट आज के तारीख में महाराष्ट्र नीचे में 4570 से लेके 46.5 मतलब 4650 4675 तक है S30 विदाउट जीएसटी। अगोदर थाळीचा रेट जो होता तो 70 होता, आता थाळीचा रेट जो आहे तो जवळजवळ 100 ते 120 रुपयापर्यंत झालेला आहे, चांगल्या क्वालिटीचं जर आपण जर बघायला गेलं तर। आणि ही जी महागाई वाढते आहे, गॅसचे आणि इंधनाचे रेट वाढल्यामुळे ही महागाई वाढत आहे, तर सरकारने कुठेतरी जे आश्वासने जी दिलेली आहेत गॅस बद्दल आणि इंधन बद्दल ते कमी करावं हाच आमची इच्छाशक्ती आहे। सामान्य माणसं जे आहेत, रहिवासी जे आहेत, गोरगरीब कष्टकरी जे आहेत, त्यांनी कसं काय म्हणजे कसं काय त्यांचं चालायचं ते सांगा तुम्ही साहेब आता।